आपलं महानगरच्या आपल्या बातम्या आतल्या बातम्या या सेगमेंट खाली आज दुसऱ्या दिवशी आपण जो विषय घेऊन आलेलो आहे तो फारच इंटरेस्टिंग विषय आहे. कारण ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत ती व्यक्ती या संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे आणि विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर विधानसभेबाहेरील राहुल नार्वेकर कसे वागतात कसे बोलतात याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे आज आपण 2 तारीखला ज्यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. या परिस्थितीमध्ये केवळ मुंबई महापालिका नाही तर राज्यातील अनेक महापालिकांमध्ये त्यामुळे ठाणे आली, KDMC आली, जळगाव आली, नाशिक आली, अशा अनेक छत्रपती संभाजीनगर जी महापालिके गाजते आहे या अनेक ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांना दमदाटी करणं, त्यांना धमकावणं, वेगळ्या पद्धतीचे त्यांना आमिष दाखवणं, त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणं आणि बिनविरोधसाठी चाललेले हे प्रयत्न, त्या प्रयत्नाचा एक दुसरी बाजू जी दिसते आहे ती 30 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ज्या पद्धतीने आता विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभेचे आमदार आहेत. विधानसभेचे आमदार आहेत त्याचबरोबर त्यांच्याच घरातील 3 जणांना मुंबई महापालिकेची निवडणुकीची तिकीट दिलेली आहे. त्यापैकी एक त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर, त्यांची वहिनी हर्षिता नार्वेकर आणि त्यांची एक चुलत बहीण यांना मुंबई महापालिकेच्या 3 प्रभागामध्ये म्हणजे निवडणुकीला उभे राहण्यासाठी भाजपने उमेदवारी दिली. मात्र उमेदवारी दिल्यानंतर आपल्या नातेवाईकांच्या विरोधात कुणी उभे राहू नये अशा पद्धतीची त्यांचा जो व्हिडिओ जो व्हायरल होत आहे त्यातून एक गोष्ट मात्र दिसते आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबातील 3घेही जण नगरसेवक झाले पाहिजेत यासाठी त्यांचा जो काय आटापिटा दिसतो आहे तो आता जो आपण व्हिडिओ ऐकाल त्यातून स्पष्टपणे दिसेल की म्हणजे थोड्या वेळानंतर हा व्हिडिओ ज्यावेळी तुम्ही ऐकाल त्यावेळी एक लक्षात येईल की विधानसभेचे अध्यक्ष सभागृहाबाहेर ज्या पद्धतीचे डायरेक्शन देतात. आता हा सगळा प्रकार सुरू कुठून झाला हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. विधानसभेचे अध्यक्ष जे कुलाबा विधानसभेचे आमदार आहेत राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आम आदमी पक्ष म्हणजे तोच पक्ष अरविंद केजरीवाल यांचा पक्ष या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत प्रीती मेनन शर्मा आणि त्या पक्षाचे जे उमेदवार होते डिकाष्टा नावाच्या त्यांना त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्याचे पैसे 2,500 रुपये भरून घेतले. 4:30 वाजता त्याने तो उमेदवारी अर्ज भरण्याचा जो काय रिसीट असते ती फाडली. मात्र 5 वाजल्यानंतर त्यांचा फॉर्म स्वीकारण्यास RO म्हणजे रिटर्निंग ऑफिसर निवडणूक अधिकारी असलेल्या कृष्णा जाधव यांनी नकार दर्शवला. त्यानंतर आपकडून किंवा जनता दल सेक्युलर आता ते जनता दल सेक्युलर हरिभाऊ राठोड त्यानंतर आपच्या प्रीती शर्मा या सर्वांनी राज्य निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट केल्या. हा व्हिडिओ ज्यावेळी आपण चित्रित करतोय त्यावेळी आपल्या माहितीनुसार हरिभाऊ राठोड हे थोड्या वेळापूर्वी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना भेटले. भूषण गगराणी यांनी त्यांची कैफियत ऐकून त्यानंतर निवडणुकीचे सहआयुक्त असलेल्या विश्वास शंकरराव यांच्याकडे पाठवलं. मात्र हरिभाऊ राठोड यांच्या हाती काही लागलेलं नाही. आता व्हिडिओ तुम्ही ऐका. ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल की राहुल नार्वेकर नक्की काय बोलत आहेत. केवढाही मोठा ऑफिसर असतो, इलेक्शन कमिशन आहे, त्याचे नियम आहे, कानून कायदा आहे. तुम्ही आम्हाला चिठ्ठी कशाला दिली, 2,500 रुपये पावती का फाडली, आता सगळ्याचे अर्ज का घेतले तुम्ही, हा माझा सवाल आहे. कोर्टाचा विषय नाही आहे. इथे त्याला जाऊ देणार नाही घरी, इथून जाऊ देणार नाही घरी. त्यांना साप मारतील बांबूच्या नहीं बैठे अंदर जरा बरोबर आहे. तुम्ही आकाश कोसळलं मला एक सांगा. पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला. ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्युरिटी नहीं, जॉइंट जीपी इसको किधर है? जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ. अरे ऐका ना, पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करणार. यू आर मिसयूजिंग सिक्युरिटी. चलो लगाओ जॉइंट जीपी प्रोटेक्शन को. नो सिक्युरिटी फॉर यू, यू डोंट डिजर्व इट.
हेलो दुश्मनी के अध्यक्ष साहेब बोलते असं हॅलो काय? तुम्हाला साहेब तुम्ही प्रोटेक्शन देताना काय क्रायटेरिया वापरतात मग हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात धरणे घालतात विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली मुंबई शहरात आहे यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन ॲज विधानसभा स्पीकर दीज आर माय इन्स्ट्रक्शन इमिजिएट ऍक्शन आजच आपण आपलं महानगरने एक बातमी दिलेली आहे की कुलाबा विधानसभा मतदारसंघातील ते फुटेज गायब आहे. आता कुठलं आहे ते फुटेज? तर संध्याकाळी 4 वाजल्यानंतर राहुल नार्वेकर हे ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार जात होते त्या स्थळी, त्या बिल्डिंगमध्ये, त्या आवारामध्ये, त्या खोलीमध्ये होते आणि 5 वाजल्यानंतर कुणालाही घेऊ नका अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन त्यांनी दिल्याचा आरोप आपच्या प्रीती मेनन शर्मा यांनी केलेला आहे. आता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हरिभाऊ राठोड, आता कोण हरिभाऊ राठोड? हे तेच हरिभाऊ राठोड आहेत जे कधी काळी खासदार होते, जे कधी काळी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते विधान परिषदेवर सुद्धा गेले. बंजारा समाजाचं ते नेतृत्व करतात आणि त्यापेक्षा त्यांची ओळख जरा जुनी ओळख जर सांगायचं झालं तर ते गोपीनाथ मुंडे यांचे सहाय्यक होते, PA होते. त्यामुळे हरिभाऊ राठोड यांचा सर्व पक्षीयांशी जो काय चांगला घरोबा आहे त्याच अनुषंगाने सध्या त्यांचं वास्तव्य म्हणजे अनेक पक्ष ते फिरून झाले, आता ते जनता दल सेक्युलरच्या वाटेवरती आहेत. त्याच अनुषंगाने ते तिथे त्या कुलाबा विधानसभेच्या आवारामध्ये विधानसभेच्या नगरसेवक पदासाठी जे 6 प्रभाग होत आहेत त्याचे जे उमेदवारी अर्ज भरण्याचं जे ठिकाण आहे कुलाब्यामध्ये त्या ठिकाणी ते बोलत आहेत. ते काय बोलत आहेत की अशा पद्धतीची दादागिरी ही आम्ही कशी ऐकून घेणार? आम्ही जर आमचा उमेदवार जर उशिरा पोचला असेल तर त्याच्याकडून तुम्ही 2,500 रुपये कसे काय घेतले? ही रिसीट कशी काय तुम्ही घेतली? हे ते कैफियत मांडतात कोणापुढे? तर राहुल नार्वेकर यांच्या पुढे. राहुल नार्वेकर हे कोण आहेत? मी सुरुवातीला सांगितले राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभेचे भाजपचे आमदार आहेत, विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्याहीपेक्षा ज्या मतदारसंघासाठी ते गेले होते त्यामध्ये त्यांचा एक सख्खा भाऊ मकरंद नार्वेकर, त्यांची वहिनी हर्षिता नार्वेकर आणि त्यांची दूरची चुलत बहीण यांना तिकीट मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत ते हेच प्रतिनिधी म्हणून तिकडे गेले आहेत. मात्र त्यानंतर हरिभाऊ राठोड यांच्याशी ज्यावेळी ते बोलत आहेत त्या बोलण्यामध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत याच एकूण त्यांच्या अध्यक्ष असल्याच्या आविर्भावात नाही आपण म्हटलं पाहिजे, मात्र अध्यक्ष ते असल्यामुळे त्यांनी त्याच पद्धतीचे डायरेक्शन तिथून दिले. त्यांनी तात्काळ आपल्या PAला सांगितलं की जॉईंट CP प्रोटेक्शनला फोन लावा, यांना सिक्युरिटी कशी काय मिळाली. आता जॉईंट CP प्रोटेक्शन कोण आहे? जॉईंट CP प्रोटेक्शन सत्यनारायण चौधरी आहेत. प्रोटेक्शन म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचे ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते आहे सत्यनारायण चौधरी. त्या चौधरींना राहुल नार्वेकर फोन करतात आणि पहिलाच प्रश्न असा असतो की तुम्ही कोणत्या निकषावर, कोणत्या क्रायटेरियावरती हरिभाऊ राठोड यांना प्रोटेक्शन दिले आणि मी तुम्हाला ऑर्डर देतोय, मी तुम्हाला आदेश देतोय ॲज अ विधानसभा अध्यक्ष की तुम्ही त्यांची प्रोटेक्शन तात्काळ ऑन इमिजिएट इफेक्ट काढून घेतलं पाहिजे. त्यानंतर ते सांगतात की अशा पद्धतीने तुम्हाला जे मिळणारे दुसरे जे प्रिव्हिलेज आहे ते सुद्धा मी काढून घेऊ शकतो. माझ्या चेंबरला 4 कामं करून घेतात तुम्ही बसून मग तेव्हा काय? दिसत नाही का? मग काय नाही, मग काय करायचं म्हणजे निवडून काय काय नाही करायचं? तुम्ही इकडे पोलिसांना सहकार्य करायचं, तुम्ही इकडे लोकांना नाही, अधिकाऱ्यांना असं- सहकार्य करायचं सहकार्य काय तुम्ही आणि पब्लिकला त्रास देणार सहकार्य करायचं नसेल तर तुम्हाला हे प्रोटेक्शन काही हे मिळणार नाही. इट विल बी रिमूव्ड राईट नाउ. मला त्याच व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे जी फारच इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात तुम्ही आमच्याकडे येता, 4 कामं करून घेतात, मुख्यमंत्र्यांकडून 4 कामं करून घेता आणि तुम्ही आमच्या विरोधातच अर्ज करता. म्हणजे ही लोकशाही जी म्हणतोय आपण, जी नंतरची जी निवडणूक आहे म्हणजे महापालिकेची, त्या निवडणुकीमध्ये बिनविरोधचं सध्या फॅड आलेलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये बिनविरोध, ठाण्यामध्ये बिनविरोध, कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध, जळगावमध्ये बिनविरोध, नाशिकमध्ये बिनविरोध, धुळ्यामध्ये बिनविरोध निवडणूक. हे बिनविरोध निवडणुकीचं जे फॅड आहे
त्या फॅडच्या विरोधात आता राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा लक्ष देण्याची गरज आलेली आहे. याचं कारण अशा पद्धतीने जर उमेदवारांना जर धमकावलं जात असेल, उमेदवारांचे जे नेते आहेत त्यांना जर धमकावलं जात असेल, तर ती निवडणूक तुम्ही तात्काळ रद्द केली पाहिजे. त्या निवडणुकीला स्थगिती दिली पाहिजे. कारण अशा पद्धतीने कुणीही कोणत्याही पदावर जरी असेल तरी पण त्या व्यक्तीला महापालिकेची निवडणुकीची आचारसंहिता जी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आलं तरी कुठे? म्हणजे एका उमेदवारासोबत केवळ दोघंच जण जाणं अपेक्षित असतेवेळी एवढा जो लवाजमा दिसतोय तो कुणाचा आहे, कशासाठी आलेला आहे आणि वारंवार जे आरोप केले जात आहेत त्या आरोपानुसार राहुल नार्वेकर ज्यावेळी त्या ठिकाणी त्या रूममध्ये गेले होते, ज्या ठिकाणी कृष्णा जाधव हे कामकाजासाठी होते, ते फुटेज कुठे आहे? आता 72 तास झालेले आहेत. आज आपण 2 तारखेला संध्याकाळी बोलतोय. या वेळेपर्यंत अजून तो अहवाल आलेला नाही. ह्या सगळ्याचा कॉग्निझन्स राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. गंभीर दखलच म्हणू शकतो, पण त्या दखलेचं पुढे काय झालं? 72 तासानंतर सुद्धा मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी तो अहवाल आतापर्यंत अजूनपर्यंत सादर केलेला नाही आहे. तो थोड्या वेळामध्ये आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत सादर केला जाईल. मात्र स्टेट इलेक्शन कमिशन ज्यांना रिपोर्ट करतं म्हणजे राज्य निवडणूक आयुक्त असलेले दिनेश वाघमारे यांचे इमिजिएट बॉस कोण आहेत? तर राज्यपाल. जे राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, महाराष्ट्राचे प्रथम नागरिक असलेल्या राज्यपालांनी तरी या प्रकरणामध्ये लक्ष घालायला हवं. कारण अशा पद्धतीने एखादा आमदार, जो आमदार हा विधानसभेचा अध्यक्ष आहे, विधानसभेचा अध्यक्ष असतेवेळी एका माजी खासदाराला, एका माजी आमदाराला अशा पद्धतीने जर सांगितलं तुम्हाला प्रोटेक्शन कोण देतं, तुमचं प्रोटेक्शन मी आत्ताच्या आता काढून घेण्याचे आदेश देतो आहे. मला वाटतं हे थोडंसं एकूण आचारसंहिता कुणी जो निरक्षर अशिक्षित असलेला माणूस असेल त्याला कळेल की हे सरळ सरळ ही धमकी आहे. आणि थोड्या वेळापूर्वी हरिभाऊ राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुद्धा हेच सांगितलं की ते 3 मिनिटं नाही, 30 सेकंद नाही, 30 सेकंद नाही, तर ते 2 तासापेक्षा जास्त वेळ इकडे होते. ते 5 वाजल्यानंतर सुद्धा होते. ते 30 तारखेला होते, ते 31 तारखेला सुद्धा ते गेले होते. हे पाहता या सगळ्याचा कुठेतरी राज्य निवडणूक आयोग काय दखल घेईल ते घेईल, मात्र पक्षीय पातळीवरती भाजपने या सगळ्याची दखल घेणं आवश्यक आहे. याचं कारण अशा पद्धतीने जर भाजपचं सरकार असतेवेळी भाजपच्या सरकारमध्ये एका संविधान पदावरती बसलेली व्यक्ती अशा पद्धतीने जर खुलेआम एखाद्या माजी खासदाराला, माजी आमदाराला जर धमकावत असेल तर याचे परिणाम हे दूरगामी असतात. अशा गोष्टीचे परिणाम हे तात्काळ दिसत नसतात. दुसरी गोष्ट आहे जे हरिभाऊ राठोड म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पीए राहिलेले आहेत, ते एवढे हरिभाऊ राठोड एवढं हलक्यामध्ये हे सगळं प्रकरण कसं काय घेऊ शकतात? जर 30 तारखेची जरी घटना आहे जी आता व्हिडिओच्या माध्यमातून 2 दिवसानंतर प्रसारमाध्यमांच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मोबाईलवरती जर तो व्हिडिओ आढळत असेल तर त्यावेळी हरिभाऊ राठोड हे 2 दिवस गप्प का राहिले सुरुवातीला? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे तेरे भी चूप मेरी भी चूप, कारण ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर म्हणाले आहेत तुम्ही आमच्याकडे येता 4 कामं करून घेता, मुख्यमंत्र्यांकडे येता 4 कामं करून घेता आणि आमच्या विरोधात अर्ज भरता, हे कसं काय शक्य आहे? म्हणजे ही अंडरस्टँडिंग, हेच तर मी कालपासून आपल्या सदरामध्ये सांगतोय, काय नेत्यांची अंडरस्टँडिंग असते. म्हणजे एकीकडे विरोध करायचा, एकीकडे समाजाचं नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे आपल्या पर्सनल गोष्टी करून घ्यायच्या. हेच राहुल नार्वेकरनी आज त्यांचा जो व्हिडिओ जो काही शूट झालेला आहे त्यातून लोकांच्या लक्षात येतं. म्हणजे तुमचे जे नेते जे एखाद्या समाजाचं नेतृत्व करतायत ते अँटी चेंबरमध्ये जाऊन त्या नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या, विधानसभा अध्यक्षांच्या, मंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन आपापली कामं करत असतात, आपापल्या व्यक्तींसाठी शिफारशी मिळवत असतात. आता यामध्ये चूक कोण? यामध्ये दोघेही चुकलेले आहेत, समजून घ्या. यामध्ये विधानसभा अध्यक्ष असलेले, कारण काल ज्यावेळी आपण राहुल नार्वेकर यांना फोन केला त्यावेळी त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया होती की मी विधानसभेचा अध्यक्षपेक्षा मी आता विधानसभेचा अध्यक्ष आता काय हाऊस नाही आहे, पण मी एक स्थानिक आमदार म्हणून जाऊ शकतो. माझ्या या अधिकारावर कोणीही क्वेश्चन मार्क करू शकत नाही आणि माझ्यावरती जे की केलेले आरोप आहेत ते बिनबुडाचे आहेत. हे आज आपण छापलं आहे. याचं कारण कोणतीही गोष्ट
आपण केवळ बाकी माध्यमं दाखवतात म्हणून त्याच्या मागे आपण धावत नसतो. आपलं महानगरने कायम सत्याची कास सोडलेली नाही आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या गोष्टी कोणी छापत नाही, ज्या गोष्टीवरती कोणी बोलत नाही, त्या गोष्टीवर बोलण्याचं धाडस मागील 40 वर्ष आपलं महानगर करत आहे. आता या या गोष्टी जसं मी म्हटलं तसं आपण भूषण गगराणी यांच्याशी सुद्धा बोललो की सर आपला अहवाल आला का? तर भूषण गगराणी यांचं म्हणणं होतं की जे फुटेजच्या बाबतीमध्ये तक्रारी आमच्याकडे आल्या ते फुटेज आले नाही आणि आपल्याला जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार ते फुटेजच मिळालेलं नाही तर अहवाल कुठून येणार? त्यामुळे सगळंच गोलमाल है भाई, सब गोलमाल है, अशा प्रकारचा हा प्रकार आहे. त्यामुळे मला वाटतं निकोप लोकशाही राहण्यासाठी निवडणुका व्हायला हव्यात. बिनविरोध करण्याच्या हट्टापायी आपण कुठल्या पदावरती आहोत, या पदाची गरिमा काय आहे, या पदाचं महत्त्व काय, हे राहुल नार्वेकर यांनी सुद्धा विसरायला नको. तसंच आपण माजी खासदार होतो, आपण माजी विधान परिषदेचे सदस्य होतो. जर आपल्याला जर अशा पद्धतीने जर कोणी जर बोलत असेल तर त्या विरोधात तुम्ही सुरुवातीच्या वेळी तुम्ही पोलिसात तक्रार का दाखल केली नाही? राज्य निवडणूक आयोगाकडे अशा पद्धतीचं कारण आणि हा व्हिडिओ चित्रित करेपर्यंत आपल्याला मिळालेली माहिती अजून फार इंटरेस्टिंग आहे. सेटिंग आणि अंडरस्टँडिंग काय असतं बघा. जनता दल सेक्युलर पक्षाचा जो उमेदवार होते त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. म्हणजे ही काय प्रकारची सेटिंग सुरू आहे, काय प्रकारची आमिष सुरू आहेत आणि काय प्रकारचं धमकावणं सुरू आहे. म्हणजे 225, 226 आणि अजून एका वॉर्डमध्ये नार्वेकर कुटुंबीय जे निवडणूक लढत आहेत त्या ठिकाणी समोर असा कुठलाही उमेदवार राहणारच नाही याची तजवीज, याची काळजी ही नार्वेकरांचे जे सर्वेसर्वा असल्या कुटुंबियाचे सर्वेसर्वा कोण आहेत? आता राहुल नार्वेकर आहेत, त्यांचा छोटे बंधू असलेले मकरंद नार्वेकर, त्यांची वहिनी हर्षिता नार्वेकर आणि त्यांची एक बहीण, चुलत बहीण. यासाठी जी काय पराकाष्ठा आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा आपण का म्हटलं पाहिजे? कारण ज्या भाजपने आमदार आणि खासदारांच्या मुलामुलींना तिकीट दिलं नाही त्याच भाजपने राहुल नार्वेकर यांच्या भावाला, राहुल नार्वेकर यांच्या बहिणीला, चुलत बहिणीला आणि राहुल नार्वेकर यांच्या वहिनीला अशी 3 तिकीटं दिली आहेत. आता हे देण्यामागचं कारण काय होतं हे जास्त करून अमित साटमच सांगू शकतील. या 3 तिकीट देण्यामागचं धोरण काय होतं हे आशिष शेलार सांगू शकतील. आणि या एकाच कुटुंबामध्ये ही 3 तिकीटं देण्यामागे आणि त्यांच्या विजयाचं फॉर्म्युला काय आहे हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले सांगू शकतील. याचं कारण हे आहे की ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्ष सभागृहाबाहेर त्यांचं जे जे वर्तन आहे, जे म्हणजे अनेक आता सोशल मीडियावरती ते ट्रेंड होत आहेत किंवा की ही म्हणजे एक प्रकारे दबंगगिरी झाली. आता ते विधानसभा अध्यक्ष ते म्हणतायत की मी विधानसभा अध्यक्ष सभागृह नाही आहे, मी आमदार आहे. आणि आमदार हा आपल्या विभागातील नगरसेवक जो उमेदवारी अर्ज भरू शकतो त्यासोबत निश्चित जाऊ शकता. मात्र तुम्ही ज्या पद्धतीने माजी खासदार असलेल्या, माजी आमदार असलेल्या हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा काढून घेण्यासाठी जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर सत्यनारायण चौधरी यांना इन्स्ट्रक्शन देतात, ते इन्स्ट्रक्शन एक आमदार देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सोयीने आमदार असता आणि सोयीने तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष असतात. आजच्या आपल्या बातम्या, आतल्या बातम्यांमध्ये कालपासून आपण हेच सांगतोय की ते फुटेज कुठे आहे. प्रीती मेनन शर्मा यांनी यापूर्वीच ते ट्विट केलेलं आहे आणि आपल्या माहितीनुसार प्रीती मेनन शर्मा यांनी स्टेट इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली आहे. आणि या स्टेट इलेक्शन कमिशनचे जे बॉस आहेत, गव्हर्नर, राज्यपाल यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, दर्शकांना काय वाटतं, राहुल नार्वेकर चुकले का? हरिभाऊ राठोड माजी खासदार राहिलेले, माजी आमदार राहिलेले, एवढे लोकप्रतिनिधी राहिलेला माणूस एवढा हलक्यात कसं काय घेऊ शकतो? प्रत्येकाला मान सन्मान आहे की नाही? तुम्हाला ते त्यांनी शब्दप्रयोग वापरला तो व्हिडिओमध्ये क्लिअर कट आपल्याला ऐकायला येतोय. हे वागणं आणि हे ऐकून घेणं हे लोकप्रतिनिधींना शोभत नाही. आणि जे ऐकणारे त्यांना, म्हणजे अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार असतो. त्यामुळे मला वाटतं आपल्या बातम्या, आतल्या बातम्या या सेगमेंटखाली आम्ही दररोज तुम्हाला असं काहीतरी नवीन सांगू जे तुम्हाला बाकी कुठे बघायला किंवा ऐकायला मिळणार नाही. मात्र एवढं मात्र नक्की आहे की अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा तुम्हाला काय वाटतं, तुमच्याकडे असे काही व्हिडिओज आहेत का, तुमच्याकडे अशी काय माहिती आहे का जी तुम्ही आपल्या बातम्या, आतल्या बातम्या या सेगमेंटखाली अनेकांना सांगायच्या. तुम्हाला सांगायचं असेल, समजा कल्याण डोंबिवलीचं कुठलं प्रकरण असेल,
तुम्हाला वाटत असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीने अतुल सावे, भागवत कराड यांच्या गाड्या रोखल्या गेल्या त्यामागे काय डिलिंग झालेलं आहे का? आरोप होत आहेत ना की तिकीट विकल्या गेले आहेत. म्हणजे MIMचे खासदार, माजी खासदार असलेले इम्तियाज जलील यांच्यावर सुद्धा आरोप झाले आहेत. MIM सारख्या पक्षामध्ये सुद्धा आरोप झालेले आहेत किंवा की आम्हाला MIM पाहिजे पण इम्तियाज जलील नको. हे म्हणजे मुस्लिम समुदायामध्ये एवढा रोष का येतोय? किंवा जो म्हणजे धोरणावर, नीती नियम, संस्कारावरती चालणारा पक्ष आहे त्या भाजपमध्ये ही उतरती कळा आहे. आज ना उद्या ही आलेली सूज ही जाणारच आहे. आता हे का होत आहे? म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे राज्यातल्या 28 महापालिकांच्या निवडणुका एका ठिकाणी आहेत आणि छत्रपती संभाजीनगरची निवडणूक एका ठिकाणी आहे. याला कारणीभूत कोण? ह्याबद्दलच्या जर तुमच्याकडे काही इन्साइट असतील, काही इनपुट असतील, काही ज्या गोष्टी तुम्हाला वाटतं की हे कुठेतरी प्रकाश होतात यायला पाहिजे, त्यासाठी एकच व्यासपीठ आहे, ते म्हणजे आपलं महानगर आणि मायमहानगर.com आणि मायमहानगर लाईव्ह. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया देऊन आम्हाला कळवा. धन्यवाद.